नमस्कार, मी वैद्य अश्लेषा गोखले. संजीवन मेधा चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज इथे मी करणाई फार्मवर आले आहे. ते इथे भरपूर फळझाडं लावलेली आहेत. इथे केळीचं झाड आहे, नंतर आंब्याची झाडं आहेत. मागे तुम्हाला दिसत असेल की आंब्याला भरपूर मोहर आलेला आहे. आंबा म्हटल्यावर सगळेजण आता मे महिन्यात वाट बघत असतात की कधी एकदा आंबे येत आहेत आणि आपण मस्त आंब्याचा रस पुरी किंवा पोळ्यांसोबत खाणार आहोत. आता आंबा म्हटल्याबरोबर त्याच्यापासून सुरुवात होते. आधी कैरींपासून सुरुवात होते. कैऱ्या आत्ता यायलाच लागलेत. आता स्त्रिया पहिलं कैऱ्या आणून काय काय करतात, मेथंबा केला जातो. मग त्याच्यापासून गोडाचे आपण मोरंबा करतो किंवा कैरीचे सुद्धा केले जातात. मग कैरीची चटणी केली जाते. मग काही जण सार करतात. कित्येक प्रकारांमध्ये आपण कैरीचा वापर करतो. आता कैरी म्हटलं त्याच्यामधनं आपल्याला विटॅमिन सी खूप प्रमाणात मिळत असतं. आता आंब्याचा सीझन जेव्हा येतो तेव्हा खूप उन्हाळा असतो. म्हणजे या दिवसांमध्ये आपल्या शरीरात साखर आणि मिठाचा प्रमाण खूप कमी होत असतो. कारण घामाच्या माध्यमातून आपलं इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स सतत होत असतं. अशा वेळेला आपण खेळतही भरपूर असतो किंवा बाहेर जात असतो, फिरत असतो, तर आपलं सॉल्ट सतत शरीरातनं जात असतं. अशा वेळेला आपण बऱ्याचदा बाहेर बघतो की कैरी आपल्याला मीठ आणि थोडंसं त्याला काही तिखट लावून आपल्याला देतात. त्यावेळेला या चवी जेव्हा जातात शरीरात तर आपल्याला एकदम बरं वाटतं. त्याच्यामागचं कारण काय, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स होत आहे विटॅमिन सी आणि सॉल्टमुळे. मग असंच आपण जेव्हा आंब्याचा रस खातो तेव्हा आपल्या शरीरात साखर जात असते. तर नॅचरल फ्रुक्टोज जे म्हटलं जातं ते आपल्या शरीरात आंब्यामुळे जात असतात. आता काही जण मला विचारतात की डायबिटीस आहे तर आंबा खाऊ का नाही. नक्की खायला हरकत नाही. एक आंबा खायला हरकत नाही कारण नॅचरल शुगर आहे. पण प्रमाणबद्ध खा. अगदी इन्सुलिन डिपेंडंट पेशंट आहे आणि त्यांनी आंबा खावा का, तर मी तर सांगेन खाऊ नका, कारण त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. शुगर तुमची अनावश्यक वाढून जाईल. पण मी गोळी घेते मग आंबा खाऊ का, मी तर सांगेन की तुम्ही प्रत्येक गोष्ट प्रमाणबद्धच खायला पाहिजे. तुम्ही रोज अर्धा आंबा खा, तुम्हाला रोज खायला मिळेल. पण तुम्ही एकाच दिवशी जास्त खाणार आहात तर तुमची शुगर शूट होणार आहे. म्हणजे तुम्ही व्यायाम करताय तर तुम्ही आंबा खायला हरकत नाही. आंबा किती खावा एका वेळेला तोही मोठा प्रश्न आहे ना. आवडतं म्हणून आपण भरपूर खातोय तर लक्षात ठेवा फ्रुक्टोज आहे. तुमच्या लिव्हरला पण त्रास होऊ नये. अतिशय जास्त फ्रुक्टोज गेल्यामुळे कधी कधी लिव्हरवरती पण प्रेशर येऊ शकतो. म्हणजे तुम्ही काय करायला पाहिजे, प्रत्येक गोष्ट प्रमाणबद्ध. 1 वाटी आंब्याचा रस रोज खायला काहीच हरकत नाही. आणि आंबा हा फळ खाल्लाच पाहिजे. फळांचा राजा तर आहे. मग आंबा खायला पाहिजे की नाही. मग खाणार आहात ना, कैरी पण खा, आंबा पण खा. मेथांबा जरूर खा. मेथांबामधनं भरपूर वेगवेगळे रस आपल्या पोटात जातात. जसा मधुर रस जात आहे, आम्ल रस जात आहे, आपण तिखट खाऊ शकतोय. त्यामुळे सगळे रस ह्याच्यात कव्हरअप होतात. मेथी घालतो म्हणून कडू रस पण जाणार आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की मेथांबा जरूर करा आणि करा घरात. आणि केल्यावरती मला नक्की पाठवून द्या. धन्यवाद.